मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग पटकन सगळी कामं संपव आणि उद्यावर काही टाकू नकोस, कारण आपण फिरायला चाललोय. काका जाऊ ना. जाके आई त्यांना मला पण बोलवायला सांग ना, म्हणजे मला पण जायचंय पिकनिकला. सावकाश फार दुखत नाही ना बाय? नाही मिस्टर विनय, आता तरी मला चपला द्या ना. केव्हापासून तुम्ही पकडून. नाही नाही अहो, तुमचे हात खराब होतील. इट्स ओके द्या ना. इथं वर पकडा. हो. थँक्यू. खरं तर थँक्यू मी तुम्हाला म्हणायला पाहिजे. म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर फिल्म बघायला आलात. खूप छान वाटलं मला आज, त्यामुळे थँक्यू. ॲक्च्युली मी पण खूप एन्जॉय केलं, सो थँक्यू. मी निघते. ओके बाय. गुड नाईट. गुड नाईट. खूप गडबड करता तुम्ही, ते सावकाश. येते. अच्छा बाय. सावी विसरले वाटतं. स्पर्श रोमांचित झाले, श्वासही गंधाळून गेले. खेळ हा रात्रंदिन चाले, सारखा भासांचा कारे. बहरले जरी तन मन सारे, लागली तरी हुर हुर कारे. सांगना जीव झुरतो कारे. साजना रे साजना रे साजना रे साजना. एक्सक्यूज मी. चल. आकांक्षा मॅडम, ते उद्याच फक्त लक्षात ठेवा, पिकनिकचं. हो. गुड नाईट मॅडम. गुड नाईट. अच्छा श्रीकांत, गुड नाईट.
लवकर माझ्या श्रीकांतचं लग्न होऊ दे रे बाप्पा, म्हणजे मग दादा म्हणाले तसं सगळं नीट होईल. साऊ कशाला त्या देवाला त्रास देतेस गोगाच? म्हणजे तुला वाटतं का तुझ्या मुलाचं लग्न ठरणं एवढं सोपं आहे म्हणून? नाही तर देवाने खुश होऊन याची गाठ बांधली बिनली ना तरी सुद्धा हा गुंता करून ठेवेल आणि तोडेच. काय बोलताय हो तुम्ही सकाळी सकाळी? ते खरं. हा. तू त्यांच्याशी बोललीस का मला पिकनिकला सोबत नेण्याबद्दल? नाही रे अजून. अरे तू कधी बोलणार आहेस हे? ते पिकनिकहून परत आल्यावर का? अरे पण मी त्यांच्याशी बोलायला आमची भेट तर व्हायला हवी ना. भेट न व्हायला काय झालंय? ते इकडे समोरच्या फ्लॅटमध्ये तर राहतात. त्यांना सरळ जाऊन सांगायचं ना. काय तुला एवढंच काम जमत नाही? अरे पण तुला माहितीये ना रे समोरच्याच फ्लॅट मध्ये राहतात ते, मग तू का नाही जात? तिला का पाठवतोयस? तू जा काही विचारते ना, मी येऊ का तुमच्या बरोबर पिकनिकला? नाही म्हणतील त्यापेक्षा काय होणार आहे? म्हणूनच मी नाही विचारलं ना. मी जुनं सगळं विसरून सरळ वागू लागलोय त्या मुलांची. पण ती मुलं वागतायत का? नाही ना. म्हणून मी आईला विचारायला सांगितलं. आणि असंही मी माझा सेल्फ रिस्पेक्ट जपतो. सेल्फ रिस्पेक्ट नाही, त्याला इगो म्हणतात. बरं आपण त्याला इगो म्हणूया. ओके नको ना. विचारणार की नाही सांग मला. हो विचार. हा मला लगेच काय ते कळव, म्हणजे मला तसं चेंज करून बाईक आणायला सांग. ओके अहो हा बघताय ना, मी तुम्हाला म्हणाले होते ना पूजा आवडायला लागली याला. बघा ना केवढं मागे लागले पिकनिकला जायला. का? पूजा जाते ना म्हणून. साऊ तुला खरंच वाटतं या दोघांमध्ये आणखी काहीतरी घडेल म्हणून? हो खरंच घडतंय. काही नाती असतात हो वेगळी, म्हणजे त्याची सुरुवात होते भांडणाने आणि पुढचा प्रवास होतो एकमेकांच्या प्रेमात. तुम्ही जा आणि पटकन बोला ना मुलांची. मी आता जाताय की नाही? ठीक पण हे शेवटचं. हा चावी घेतलीस ना? हो. चला. काय एवढं सामान? बॅग घेतलीये, सॅक घेतलीये. तू तू किती कपडे घेतली आहेस? हे बघ आपण तिथे एका दिवसासाठी चाललोय, वर्षभरासाठी नाही. राघव मला ते माहितीये, मग पण ह्या बॅग मध्ये फक्त कपडे नाहीत. याच्यात उशी, चादर, टॉर्च, काडेपेटी, म्हणजे आपल्याला गरज पडेल अशा सगळ्या गोष्टी यात आहेत. मी एक लिस्टच बनवली होती. सगळ्या लिस्ट मधल्या ओके बेअर ग्रिल्स, ओके आपण तिथे जंगलातच राहायला चाललोय ना? काय? चल खाली सुमे वाट बघत असेल. चल. अरे वा. अरे झाली काय निघायची तयारी? ऑलमोस्ट व्हेरी गुड. अरे म्हणजे काय येतो. ओके काका. मी काय म्हणतो, ते गाडी वगैरे चेक केली ना? ब्रेक लच काय? काल रात्रीच सगळं चेक केलंय काका. ओके चला अच्छा येतो. मी काय म्हणतो, गरजेच्या सगळ्या वस्तू घेतल्या का? हे काय विनयाने एवढी मोठी बॅग घेतली, सगळं घेतलंय, निघतो. मी एक लिस्टच बनवली होती. सगळी. चल. मी काय म्हणतो, आता एवढं सगळं घेऊन जात आहे तर आणखी एक गोष्ट जाता का घेऊन, म्हणजे जरा जड जाईल तुम्हाला. आता कुठली गोष्ट? मी तर लिस्ट मधल्या सगळ्या गोष्टी घेतल्या त्याच्यात. काय खूप जड आहे का काका? फारच जड आहे रे. विनया काका दारू 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 नेतो नेतो, जड कसली? राघव दारू जड नसते रे राजा, ती प्यायल्यावर आपण जड होतो एवढीशी असते ती, नाही का? मग जाता का घेऊन आमच्या श्रीकांतला? श्रीकांतला? काय झालं माहितीये का, हिला असं वाटतंय की अमेरिकेहून आल्यानंतर श्रीकांत अगदी एकटा एकटा झालं, कुठे बाहेरही गेलेलं नाही. तर हिला असं वाटतंय की बाहेर तो गेला तर जरा त्याच्या डोक्यात उगाच विचार येत राहतात, ते बंद होती. तर हिला असं वाटतंय की तुमच्यासारख्यांची कंपनी असताना तो पिकनिकला गेला तर फ्रेश वाटेल त्याला. हिला
तर काय सांगू हिला? हे काय विचारणं झालं का काका? काहीतरी काय विचारताय? पाठवा त्याला. आणि तुम्हाला जर एवढंच काही वाटत असेल तर मिसेस मोरेंना पण पाठवा. त्यांना तुम्ही सुद्धा या. पुढे बोलूच देत नाही तुम्हाला. म्हणजे काय, काकांनी पण यायला पाहिजे. मग सांगतो मी श्रीकांतला. सांगताय? हॅपी जर्नी. थँक्यू एन्जॉय. थँक्यू. सत्याला लागले. तर श्रीकांतला आपल्या बरोबर येण्यात कसं एकदम इंटरेस्ट आला? मला काय माहिती, मला विचारतो. चल. युजलेस. हळू हळू. नाईस कार. थँक्स. बरं काय झालं का? घेतलं सगळं? हो 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 झालंय झालंय. अरे पण ही काव्या कुठे राहिली? ती अजून आली कशी नाही? हे श्रीकांत पण नाही आला अजून. हे श्रीकांत येतोय म्हणजे गाडीत एवढे सगळे कसे मावतील ना? हा मी शालमली, करूयात आपण काहीतरी ऍडजस्टमेंट. कशाला? नाही अरे पण सगळे आल्याशिवाय आपण कसं ठरवणार ना कोण कुठे बसणार? बरोबर आहे बरोबर. ऍडजस्ट. हो विनय ना, विनय चॅप्टर आहे. हा श्रीकांत ना, ह्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना लेट होणार आहे. त्याला माहिती होतं आपल्याला पिकनिकला जायचंय, तरीही तो बाहेर गेला, ते पण सकाळी सकाळी. बघ ना. मी त्याला फोन करू का? नको नको. अगं म्हणजे कशाला ना उगाच. त्याला यायचंच नसेल आपल्या बरोबर तर हा कशाला हो ना, उगाच आणि force- बिझी असेल ऑर्डर वगैरे. हा, बरोबर आहे. तुम्हाला पण त्याला घेऊन जायचं नाहीये ना पिकनिकला? शैतान जिंदाबाद. ओके. बाजूला हो. श्रीकांत हसू नको. बाईक. खडूस. हाय. हाय. अरे श्रीकांत, बाईक कधी घेतलीस? नाही माझी नाही, मित्राची. तुला मित्र आहेत? का? मला मित्र काय नसतील? आणि मित्र नसायला मी काय परग्रहावरून आलोय का? नाही तसं नाही, ते मार्स. एलियन आहे मी? एलियन आहे मी? अरे श्रीकांत चल यार, आपण पिकनिकला चाललोय, मॅटर करायला नाही जातोय. हो का? हे मी विसरलो होतो आपण पिकनिकला चाललोय, नाही का? ओके. आकांक्षा, हा? बस मागे, आपण जरा पुढे जाऊ. अरे नको, मला बाईक वरती खूप भीती वाटते. मी काव्याच्या गाडीत नाही येते ना, तसंही मला तिला भेटायचंय. अगं नाही, मी खूप छान चालवतो बाईक. मला मी येते ना. अगं चल मी आपण खूप जाऊ. घाण चालवतो बाईक. अरे मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. हे काव्या, आली आली. काय आहे काव्या? किती उशीर, किती वेळ, कधीपासून मी तुझी वाट बघतोय. हे बघ, तू जर आली नसतीस ना तर पिकनिक कॅन्सल करणार होतो मी. मी माझ्या मित्रांसाठी आली, तुझ्यासाठी नाही. हा मी पण बसतो आता इकडे. हाय, हाव आर यू? या गाडीत आता मी बसतो. अरे 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 पण मी बसतोय ना. पण मला माझ्या गाडीची आठवण येईल, त्यामुळे तू बस. ओके. गणपती बाप्पा.
अभि ते बघ नारळाचं झाड. पहिल्यांदा बघतेस का नारळाचं झाड? एवढी काय एक्साइट होते? मला शहाळ्याचं पाणी प्यावंसं वाटतंय है ना. माझ्यासाठी एक नारळ काढ ना झाडावरनं पटकन माझ्यासाठी. काढला असता मी, हे सोपं आहे. पण पाऊस पडलाय ना, तर रस्ता निसरडा असेल, मी पडलो तर. रस्ता? अभि मी तुला काय मुंबईच्या रस्त्यावरनं गाडी चालवायला सांगते का? रस्ता निसरडा म्हणे. छोटूशा झाडावरनं नारळ तर काढायचंय. नखरे. हे छोटस झाड आहे. हे छोटस झाड आहे. हा ना. बेबी छोटस डेफिनेशन जरा गणले का ग तुझं? केवढं मोठं झाड आहे ते. मी केवढा, ते झाड केवढं, कसं काय चढायचं याच्यावर? अभि चढता येणार नाही, पण दगड मारून पाडता नक्की येईल. काय झाड? दगड, नारळ. तू नसतीस तर काय झालं असतं का माझं आयुष्य? या कमान. यो अभि नारळ. मी ट्राय करू का? बघ बरं. हळू. घाबरलो मी. ए अभया, अरे नारळ म्हणजे काय कैऱ्या आहेत का दगडाने पाडायला? अरे नारळ झाडावरती चढून काढायचा असतो. एक्झॅक्टली. हा. तू चढतोस झाडावर. ये राघव राघव. Please. राघव डू द ऑनर्स. गो गो गो. दगडाने पडतात. ए पाड ना. एक सेकंड बाजू. अरे चला लवकर या मारा. बरोबर बरोबर बरोबर. अबे अबे छे. काव्याला नारळ पाणी मिळेल असं काही वाटत नाही मला. इथे बघ, अभि. ए अभया बाजू हो, मी मारणार. ए सुम्या बाजू हो. चल, हे बघ, बघ तू आता कसं मारतो ते. नाही नाही come नाही on. नाही नाही नाही. इथे बघणार आहेस काय? हा. मी मारतोय ना. Come on. बघ तू आता. भाऊ झाड पाडणार आता. छे. संपतंय ना, करिअर संपतंय बहुतेक आता. जाऊया का? चला. बीच वरनं विकत घेऊ म्हणतो नारळ. कुठे का? नाही मिळणार मला नारळ. काव्या इडियट, पाडलं मला. सॉरी. ते नारळ ऐक